नमस्कार मुलांनो. मुलांनो, आज आपण इयत्ता 4थी मधील आपल्या सभोवतालचे जग भाग 1 या पुस्तकातील पाठ 4 आपले हरित सहचर या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, पुढील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडा. आकडा 1 आहे, ज्या वनस्पतींची उंची वाढतात आणि ज्यांचे खोड टणक असते त्यांना काय म्हणतात? पर्याय आहेत रोपटे, वेल, झुडूप आणि वृक्ष. उत्तर आहे वृक्ष. ज्या वनस्पतींची उंची वाढते आणि ज्यांचे खोड टणक असते त्यांना वृक्ष असे म्हणतात. आकडा 2 आहे, ज्या वनस्पती दुसऱ्या वनस्पतीवर वाढतात आणि त्यांच्याकडून अन्न शोषून घेतात त्यांना काय म्हणतात? पर्याय आहेत स्वयंपोषी, परपोषी, कीटकभक्षी आणि वेल. तर याचं उत्तर आहे परपोषी. आकडा 3 पाहूया. फुलांच्या रंगाचा आणि वासाचा वनस्पतीला कोणता उपयोग होतो? पर्याय आहेत अन्न तयार करण्यासाठी, कीटकांना आकर्षित करण्यासाठी, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि पाणी शोषण्यासाठी. उत्तर आहे कीटकांना आकर्षित करण्यासाठी. आकडा 4 आहे, कळीचे रूपांतर कशात होते? पर्याय आहेत फळ, रोपटे, फूल आणि बिया. याचं उत्तर आहे फूल. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे 5वा, वनस्पती कोणत्या प्रक्रियेने अन्न तयार करतात? पर्याय आहे श्वसन, प्रकाश संश्लेषण, पचन आणि शोषण. याचं उत्तर आहे प्रकाश संश्लेषण. मुळाचे मुख्य कार्य कोणते आहे? पर्याय आहेत फुले तयार करणे, पाणी व पोषक घटक शोषणे, बी तयार करणे आणि फळे तयार करणे. याचं उत्तर आहे पाणी व पोषक घटक शोषणे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. आकडा 1 आहे, ज्या मुळाला मुख्य मुळापासून लहान लहान उपमुळे फुटतात ते कोणत्या प्रकारचे मूळ असते? तर उत्तर आहे, ज्या मुळाला मुख्य मुळापासून लहान लहान उपमुळे फुटतात त्याला सूट मूळ असे म्हणतात. प्रश्न दुसरा आहे, वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी कोणत्या भागाचा वापर करतात? उत्तर आहे, वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी पानांचा वापर करतात. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना कोणते घटक आवश्यक असतात? उत्तर आहे, प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतीला हवा, सूर्यप्रकाश, मुळांनी शोषलेले पाणी व पोषक घटक यांची आवश्यकता असते. पुढील प्रश्न, खालील शब्दकोड्यातील वनस्पतींची नावे शोधून लिहा. या ठिकाणी एक शब्दकोडे दिले आहे. आपण यातील वनस्पतींची नावे शोधूया. तर या ठिकाणी पहा, पहिला आहे अमरवेल, त्यानंतर बांबू, त्यानंतर लाजाळू, पुढे आहे पालक, त्यानंतर कवट, त्यानंतर पुढे आहे मका आणि शेवटी आहे अळू. यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकडा 1 आहे, घरात किंवा परसबागेत औषधी वनस्पतीची लागवड का करावी? याचं उत्तर आहे, घरात किंवा परसबागेत औषधी वनस्पतीची लागवड करावी कारण आपल्याला छोट्या छोट्या आजारांवर उपाय करता येतील, तसेच आपल्या घराच्या आजूबाजूची हवा शुद्ध राहील. पुढील प्रश्न पाहूया. जंगलात झाडांना पाणी, खते न घालताही तेथील झाडे मोठी कशी होतात? याचं उत्तर आहे, जंगलातील झाडांची पाने, फुले, फळे, फांद्या इत्यादी जमिनीवर पडून ते पावसाने व आर्द्रतेमुळे कुजतात व तेथील सूक्ष्मजीव हे गांडूळ सेंद्रिय खत तयार करतात. तसेच झाडांची मुळे जमिनीवर खोलवर जातात व पाणी शोषून घेतात व त्यांना पोषक द्रव्ये भेटतात. अशा प्रकारे तेथील झाडे मोठी होतात. पुढील प्रश्न पहा. वनस्पतीचे भाग वापरून बांधलेल्या घरांचे फायदे कोणते?
उत्तर आहे वनस्पतीचे भाग वापरून बांधलेली घरे ही हवेशीर, थंड असतात आणि कमी खर्चात तयार होतात. चित्राचे निरीक्षण करून वनस्पतीच्या भागाचे नाव व उपयोग लिहा. या ठिकाणी वनस्पतीचे चित्र दाखवलेलं आहे. आपण या वनस्पतीच्या काही भागांचे नाव आणि उपयोग लिहूया. या ठिकाणी पहा, पानाचा उपयोग अन्न तयार करणे. पुढे फळ, उपयोग आहे अन्न म्हणून उपयोग आणि बिया तयार होतात आणि या बियापासून परत नवीन झाडे तयार करता येतात. परत आहे मूळ, उपयोग आहे पाणी व पोषक द्रव्ये शोषणे आणि झाडाला आधार देणे. तर मुलांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे. स्वाध्याय नक्कीच तुम्हाला समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.